नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं नो ऑइल स्वागत. नो ऑइल स्वागत म्हणजे आजसुद्धा आपण तेल न टाकता काही पदार्थ बनवणार. त्यातला पहिला पदार्थ तो आहे काय सांगू नाव रे? नाव सांगू? नाही सांगत. पहिले पनीर चिरायला घेतो. हे छान पनीर आपण घेऊयात पहिले. असे लांब लांब पनीर आपण चिरून घेऊ. आता तुमच्या मनात येईल की बाबा आमचा चेतन आहे ना, आम्हाला लांब लांब नाही भेटला पनीर तर आम्ही का करा, असा त्याचा प्रश्न होता. तर ठीक आहे, का करावं? खावं नाही असं थोडी होते. चौकोन असेल चौकोन घ्या, पनीर आहे फक्त. पण हे दिसायला छान दिसतं. एखादा पदार्थ दिसायला जेवढा छान तेवढाच तो चवीलासुद्धा उत्कृष्ट असावा, तर मग त्याची मजा वेगळी येते. आणि जसं आपण नेहमी तेल टाकतो फोडणीला, आता आपण तेल नाही टाकणार. आता काय टाकू? आपण तेलाच्या ऐवजी पाणी घेऊ. साधारण वाटीभर पाणी. त्यामध्ये लांब चिरलेला कांदा तुम्ही पाहत असाल. हा कांदा आपल्याला खूप शिजवायचा नाही आहे. थोडा लसूण, त्यानंतर साधारण अर्धी वाटी टोमॅटो कॅचअप यामध्ये घालतो आपण. कॅचअप असेल, सॉस असेल, काहीही नाही. तर तुम्ही म्हणाल सर आमच्याकडे कॅचअप नाही आहे, सॉस घातलं तर चालेल का? चालेल. मीठ घ्यायचं आहे. रॉक सॉल्ट आपण वापरतोय. मीठ घालताना एवढं लक्षात ठेवा की, काय लक्षात ठेवा? मीठ घालताना की सॉसमध्ये मीठ असतं. आणि हे पनीरचे पीसेस. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की लांब आपण कांदा घातला तर हे लांब लांब पनीरचे पीसेस ठेवले. त्याच्यामुळे असे का ठेवले? तर त्याच्या मागचं समीकरण, त्याचं कारण हे आहे. आणि नंतर हे पनीर न तोडता याला आपण थोडंसं फिरवून घेऊ. थोडंसं लाल तिखट यामध्ये वापरू आपण. लिंबाचा रस. आणि यामध्ये आपण थोडंसं दूध वापरणार आहे. दूध आणि एक अर्धा चमचा यामध्ये कणिक आपण घालतोय. याची स्लरी बनवून घेऊ. कोथिंबीर. वाटल्यास आवडत असेल तर अगदी थोडासा आपण रंग यामध्ये घालू. अगदी थोडासा आपण रेड ऑरेंज रंग यात घातला. आणि रंगाची तशी गरज नाही, पण रंगामुळे काय थोडंसं त्याला छान चकाकी येते. रंग घालताना चांगल्या कंपनीचाच घाला, ही नम्र सूचना. यानंतर गार्लिक राईससाठी अगदी बारीक चिरलेला लसूण छान असा परतून ब्राऊन करायचा त्याला. हे सगळं लालसर झाल्यानंतर मग या पाणी घालायचं, म्हणजे त्याचा कच्चेपणा चोसत जाणवत नाही. आणि पाणी घातल्यानंतर यामध्ये लिंबू आपल्याला पिळायचा आहे. थोडी साखर, आपलं मीठ, भरपूर लिंबाचा रस. आणि हे एकत्र झाल्यानंतर यामध्ये आपण शिजलेला भात घालू.
मग तो कुठलाही तुम्ही लॉंग राईस घाला किंवा छोटा भात घाला, काही घाला. थोडी कोथिंबीर, आता यामध्ये तुम्ही वरून भाजलेलं जिरं सुद्धा घालू शकता. थोडी हिरवी मिरची, आपण हे सर्व करू. थोडं भाजलेलं जिरं वरून घालतोय मी. चला, आपल्याला लसुणी भात आपला झाला, त्याच्यानंतर पनीर लबाबदार झालं आणि आता दहीवडे न तळता बघा. आणि दहीवड्यासाठी उडदाची डाळ भाजून घ्यायची आपल्याला. आणि ही भाजून भिजवलेली डाळ, साधारण 3 ते 4 तास भिजवलेली डाळ माझ्याकडे आहे, याला मी बारीक करून घेईल. आणि याला बारीक करताना पाण्याचा कमीत कमी वापर करावा. थोडंसं मीठ गरम पाण्यात आणि थोडंसं 1 चिमूटभर हिंग. आणि या डाळीत 1 पाव चमचा इनो आपण घातला आहे, ते व्यवस्थित मिसळून घेऊ. आणि वडे एक तर तुम्ही हाताने घालू शकता किंवा हा चमचा पाण्यात बुडवा, यामध्ये डाळ घ्या आणि हलक्या हाताने यात असे वडे सोडा. हे असे टर्न करायचे आणि एकदा टर्न केल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि गॅस कमी करायचा. यामध्ये थोडी साखर, त्यानंतर थोडं मीठ आणि हे दही जे आहे हे घोटून घेऊ. आता हे दही जे आहे ते मिक्सरमध्ये बारीक केलेलं नाही आहे. तुम्हाला दह्यावरून एक टिप देतो. तर दह्यावरून तुम्हाला एक छान टिप देतो, ती म्हणजे अशी की दहीवडाला जेव्हा आपण दही घेतो तर ते एक तर आंबट असेल तर थोडं बांधून ठेवा, पाणी त्याचं निघू द्या आणि नंतर त्याला घोटून घ्या. मिक्सरमध्ये बारीक करू नका किंवा रवीने घोटा. आणि रवीपेक्षा मी म्हणेन की अशी जी जाळी असते, स्टीलची आजकाल जाळीची भांडे येतात, अशा चाळणीतून हे दही काढायचं म्हणजे ते घट्ट राहतं. गॅस बंद करायचा. दहीवडा बघा आपला कसा छान फुलून वर आलेला आहे. यानंतर थोडं थंड होऊ द्यायचं आणि हा वडा जो आहे तो पाण्यातून आपण काढून घेऊ. आणि यावर चाट मसाला. आणि बटाट्याचा एक वेगळा प्रकार सांगतो की बटाटा उकडून सोलून घ्यायचा आणि त्यावर मीठ, चाट मसाला, त्यानंतर हा कोल्हापुरी चटणीचा जो प्रकार आहे तो घालायचा दोन्ही बाजूनी. थोडी कोथिंबीर, लिंबाचा रस, नंतर फक्त असा क्रश करून हा बटाटा सोबत खायला द्यायचा. खूप छान लागतो. आपण याला सर्व करू. आणि आजचं आपलं नो ऑइल लंच, त्यामध्ये पनीर लबाबदार, देन एक ड्राय पोटॅटोचा प्रकार केला आहे, दहीवडा आहे, ब्राऊन ब्रेड आहे, देन गार्लिक राईस आणि सॅलड. अजून काय हवं आयुष्यात माणसाला, नाही का? हे जेवण, तुमचं प्रेम आणि काहीच नको. नमस्कार.